नमस्कार, मी कोमल. आज आपण चटपटीत असे मसाला स्वीट कॉर्न कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर इथं मी हे मका घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे. इथं मी कढई घेतलेली आहे, ती गरम करून घेऊया आपण. आणि तर या कढईमध्ये हे जे आपण कणीस घेतलेलं आहे ते मी टाकून घेणार आहे सगळं. मी 2 कणीस आणले होते बाजारातून आणि ते छान असे बिया काढून घेतलेले आहेत त्याच्या सोलून वगैरे. कणीस व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे. खूप असं छान लागते हे खायला. अगदी पावसाळ्यात किंवा थंडीत जरी म्हटलं तरी नाही का, असं चटपटीत कणीस वगैरे भाजलं की खायला खूप छान लागतात. नेहमी आपण काय करतो, भाजलेलं किंवा शिजवून वगैरे कणीस खातो, पण हे अशा पद्धतीने कणीस जर बनवले तर खूप छान लागतं खायला सुद्धा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात. मला सुद्धा खूप आवडते हे कणीस अशा पद्धतीने भाजल्यानंतर. तर हे बघा, हे कणीस जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित नाही भाजले तर थोडेसे कच्चे असे लागतात, त्यामुळं छान असे भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा कशा पद्धतीने भाजलेले आहे हे कणीस. मी छान असं जर भाजले गेले नाही कणसाची बी तर मग ते थोडेसे कच्चे असे लागतात खाताना, त्यामुळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. शक्यतो कढईमध्येच भाजा. तव्यावरती वगैरे जर भाजलं तर ते व्यवस्थित असे भाजले जात नाहीत, त्यामुळं कढईच घेते मी हे भाजताना. हे बघा, कणसाच्या बियांचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे. तर आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून 1-2 मिनटं परत आपल्याला व्यवस्थित कणीस भाजून घ्यायचे आहेत. तेल टाकल्यानंतर अगदी ते तडतडल्यासारखे होतात. तव्यावरती जर टाकलेले असले तर ते तव्यावरून उडून बाहेर सुद्धा जातात, त्यामुळे मी शक्यतो कढईच घेते असे कॉर्न तयार करताना. आमचा पिल्लू सुद्धा अगदी आवडीने खातो, त्यामुळं मी आठवड्यातून 2दा तरी असे नाही का मसाला कणीस असे बनवते भाजून वगैरे. मग मी सुरुवातीला काय करते, थोडेसं मीठ टाकून सेपरेट असं काढून घेते. त्याच्यासाठी त्याला तिखट आवडतं, पण तरीसुद्धा मी मिठाचे थोडेसे त्याला कणीस भाजून देते. खायला सुद्धा पौष्टिक असतात हे, त्यामुळं त्याला देते मी असं भाजून. तर आता काय करायचं आहे, मी सुरुवातीला मीठ टाकून ह्याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. मीठ व्यवस्थित सगळ्या कणसाच्या बियांना लागलं पाहिजे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर हे बघा, आता मी याच्यामध्ये तिखट टाकणार आहे. मी थोडंसं पिल्लूसाठी सेपरेट काढून ठेवलेलं आहे फक्त मिठाचे कॉर्न. आता तिखट मी टाकते. आपलं जे घरगुती लाल तिखट मसाला आहे ना, तोच वापरते मी.
थोडंसं जिरेपूड टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी. अगदी छान अशी टेस्ट येते त्यासाठी टाकते मी. आणि थोडीशी हळदसुद्धा टाकणार आहे. अगदी थोडीशी किंचित टाकायची आपल्याला हळद. आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. मला सुद्धा खूप आवडतं अशा पद्धतीने मसाला कॉर्न तयार केलं की. तर हे बघा तयार आहेत आपले चटपटीत स्वीट कॉर्न. तर हे बघा तयार आहेत आपले झणझणीत असे मसाला स्वीट कॉर्न. तर याच्यावरती मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. हे बघा. आणि सोबतच लिंबू. तो लिंबू छान असं याच्यावरती पिळून घेतल्यानंतर खूप छान असं हे कॉर्न लागतात. त्यामुळं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की मसाला स्वीट कॉर्न तयार करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते ते. तर आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी रोज ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करत असते त्या तुम्हाला पाहायला भेटतील.